त्यांना दोघांना भडकलो मी. कपाट पण आणि हे पण पोर आतमध्ये असताना हे होतं, लफडा होतो. चला तर चाललो दुकानावर. सकाळचं वाजलं 6:30 वाजलं ना. बघा आपला भाऊ नाही आज घरात, कुठं बाहेर गेलेला. चला आता बराच टाइम झालेला. चला उद्या आपल्याला आई माऊलीचे दर्शनाला जायचा. सोमवारी संध्याकाळी 5 वाजता निघायचा. मंगळवारी आपला दर्शन होऊन. चला पहिले पूजा करून जिता मग जायला निघता. चला पोचलो दुकानामध्ये ना. बघा मालाची गाडी येऊन झेलेली आहे. बाबा वाव तर असंच मोठी आणली. बघा लग्नात किती मोठी वाव आणली, सुरमई आणल्या. चला पहिले साफसफाई करता लावून देता. हे बघा मस्त झोपता ताणून, तर टेन्शन नाही, मच्छर झाले लावून डायरेक्ट. चला तर काहीच पोचलो दुकानामध्ये ना. आपली सगळी साफसफाई करून झालेली आहे. सगळा मावरा पण लावून झालेला. मावऱ्याला थोडा भाव जास्ती आहे, त्याच्यामुळे आईने मला वाव आणली नाही. वाव आणले मग काली वाव आणले, पिवळी वाव नाही आहे. पिवळी वाव फक्त तुम्हाला आईजवळच भेटेल. हे साईडला बघा मस्त कोलबी आहे, टायनी आहे, एक नंबर लागेल. पण आई खावा खावा हनते इकडं. अरे आज रविवार आहे ना, रविवारची मुला तिला आणलेली आहे स्पेशल. या साईडला मस्त व्हाईट कोलबी आहे, ही 2 किलो दिली आता कस्टमरला. वाव बघा एक नंबर वाव आहे, नुसती पिवळी पिवळी धमाक. गाबोली भरलेली बघा. ही बघा गाबोली मस्त अजून तयार झाली नाही, त्याच्यामुळे ही बघा अजून तयार नाही झाली ती. या साईडला काही ठिकाणी झाली हे बघा. या साईडला बारीक साईज चालू आहेत. एक हलवा पाव किलोचा. आणि या साईडला काठी आहे, एक काठी 1.5 पावशेरची काठी आहे. बरेच दिवसानंतर आणलेली आहे, लवकर भेट नाही, त्याच्यामुळे माग म्हणून सगळ्या गाबोली भरलेल्या. बघा इशी दाबून बघायची. हिचा पोटला थोडा लगेच खोकलेला असतो. हे बघा गाबोलीची सगळ्या गाबोलीचे असतील. नाही येन कमी आहे, येन दोघीन मस्त, येन जास्ती आहे. या साईडला बघा बागरे आणल्या. ही बघा गाबोली ना मांदिली आहेत मस्त. पापलेट आहेत, ही बारीक साईजची पापलेट आहेत. अर्धा किलो 4 येतील. हे बघा कसं मासे आणल्यात मस्त बारीक बारीक. या साईडला सरगत मोठं 1 पाऊण किलोचा काला मासा आणल्यान. काला मासा बघा 1.25 किलोचा एक काला मासा. या साईडला मस्त माकल्या आणलेल्या आहेत, आज बारीक साईज माकल्यांची. वापस कोलबी आहे. या साईडला सुरमा, एक सुरमा अर्धा किलोची आहे. नाही या साईडला बघा मस्त सुरमा आणले मोठी बघा. आणि यो खडगुल मासा आणलेला. सुरमा आपली मस्त एक नंबर. लागत असेल तर लवकर लवकर या. या साईडला सगळा माझा मावरा भरलेला. हे बघा असा गंज काढायला लागतं, नाही तर कात्या लगेच गंजतात. बघा कशी चिकणी दिसायला लागली. किंवा पाटा आहे, पाटा आहे त्याच्यामुळे तुला गंज लागला लगेच निघून जातो. ये रे बाबा लवकर लवकर ये. इकडे इकडे वाट बघता गौशा तुझी. दे चहा दे चहा दे. चला या मस्त चाय प्याव ना लगेच दुकानावर जायला निघू. मावरा बघा किती भारी आहे, एक नंबर मावरा हिस्सा. वाव बघा वाव तर सगळ्यात भारी. वा चला तर काहीच माझं दुकान लावून झालेलं आहे ना. बघा मस्त वाव दिलेली आहे. आणि काली वाव आज, पिवली वाव तर दिलीच नाही. या साईडला पोपट कापून घेतलेला, वापस खडगुल मासा पण कापून घेतलेला. चला या काकाच्या मस्त मिसल पाव खाऊ गरमागरम. काका लवकर लवकर या. बरोबर आम्हाला मिसल पाव घाला आणि तुम्ही पाव खा. द्या एक मिसल पाव द्या आणि एक कांदे पाव द्या. तुम्ही खाणार का? नाही थँक्यू. आले की ते बसतात बघितलं म्हणून जाऊ बिंदास आहे. हा म्हणून तर टेन्शन नाही. मशीनचं काय झोपडच खाली पडायचं ना. हा काय नाही याला काय नाही करणार. तर काही या मस्त नाश्ता करला बघा, एक नंबर गरमागरम नाश्ता आणलेला. तर चाच्यासाठी आपले मिसल पाव आणलेला. चला तर काहीच बघा भेटायला आले. कुठून आले रे तू?
ऐरोली ऐरोली वरून बघा सगळी त्यांची फॅमिली आलेली आहे. एक गाडीनेच बसली. आता काही दुपारचं वाजलं 12:30 वाजले. तर आता मी माझा दुकान बंद तर नाही केला. बंटीला बसवले. आपल्या कस्टमरची डिलिव्हरी आहे. आपल्याला पडले गावचे पण पुढं जायचं. तिथं स्मार्ट सिटी आहे. ते स्मार्ट सिटीचं नाव तर मला ये नाही. ते स्मार्ट सिटीमध्ये जायचा डिलिव्हरी करायला. आता ईशा मावरा येताना पहिले तिला त्यांना डिलिव्हरी करून येतात. जेव्हाचा टाईम दिले नाही तर बोलतील कवा सिंगले ना कवा आणली. तसं त्यांना आम्ही टाईम दिला तर 12:30 वाजता मी घेऊन येईन. तर आता 12:30 वाजल्या आणि ईशा फक्त 10 मिनटं लागतील कोणी मला जायला. तर आता पहिले जाऊन येत आहे रिक्षा. बाय बाय. चला आता काहीच पोचलो नाही. तर पार्किंग बघा किती भारी आहे. एक याच्यावरती एक गाडी मस्त. बिल्डिंग तर जामच होतं रे बाबा. किती मजल्याची? पुरी 20 मजल्याची वाटते. 17व्या मजल्यावर जायचा. एंट्री इकडूनच. चला आता याची बटना बघा 19 मजल्याची. स्क्रीन टच स्क्रीन टच. दोघांना भडकलो मी. कपाट पण हे पण दोन आतमध्ये असतं ना हे होतं लफडा होतो. जीव घेतो. त्याच्या बापासला बोलू. 10 मिनिटं याच्यामध्ये होता. परत आलो. आता हे कुठलं नान? अरे आईला सांग कसं. वा हा आता बापासला लाव 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 होऊन जाऊ दे. तर गाईज बघा गोलू आपला मस्त स्पीकर घेऊन आलेला. अख्खे नाक्या व्यवस्थात पलत असतं इकडून तिकडं. लाव का नाही मामा आहे ना. नाही एखादं मम्मीला नाव सांगे ना मी. हा जा अरे बघून जा. कधी आव हा ये लवकर ये. जा ना नीट. चला तर गाई झालो. मी माझा दुकान बंद करून इथं आई जवलेला आहे ना. तर आईचं पण दुकान बंद करायला जिताव. त्याचे पहिले घरा जाऊन येतात. घरा मच्छी द्यायची. अजून काही दिलं नाही. 8:30 वाजला तरी पण काही घरा अजून काही दिलं नाही. तर आता आल्या तर पहिले मी देऊन येता. यो बघा आपला गोलू चिकनवाला. बस बाबू अजून किती बारीक करत तर लवकर बरोबर बन. अरे एकदम बारीक नको करू. काय आई बोली खायला तरी भेटेल का त्यात. आई बोलली नीट कर जरा. बस अरे एकाचं 2च कर. तो बाबू दिल आहे दिल काय हाड हृदय नाही. अरे त्याला ना करीत. तुझे मागे लागला नाही शपथ. वाट लावून टाकली बघा. चिकनचा पार खिमाच काढून टाकला. ते काय तोडता येते का तोडता. हे यस. चला तर गाईज बघा जाम काही पण घेतलेला. चिकन घेतले मटण घेतले वाव घेतले. या साईडला फ्रुट्यात. तुला पिशवा खाणार भजन हा. चला आता पहिले घरात येऊन जाता. लगेच याला घरा सोडायला जाता. चायवाले एक चाय लगा मस्त. चल चला तर गाईज पोचलो घराने. बघा उद्याही सगळी सोय केलेली आहे. पाण्याचं बॉक्स घेतले 4 मस्त. सगळं सामान भरलेलं आहे बघा. आई लगेच टाईम. हे बघा यो बघा यो आपला पोऱ्या मस्त कसा बघा पिक्चर बघतो. पिक्चर नाही दुसराच काही लागला. हा बस बस मस्त. माझाच भाषा असेल. वायफाय काढून ठेव.
केबल नाही बाबू त्याला वायफाय सेटअप बॉक्स नाही आपल्याला. पिन नाही डायरेक्ट बाबू तो पिनची गरज नाही त्याला. काढू कर काढू नको काढू तेव्हा आई बघा या टायम बघा टाईम बघा 9 वाजलं. चहा पिते या टायम त्या पण कुठे उद्या ना आशूला नाही याला नाही याला नाही मला ना पण मी उद्या जाईल ना एकवेरीला. बाबूच्या बर्थडे नव्हता नेला म्हणून तर तुला नाही न्यायचा उद्या. माझी मर्जी जाऊन दे ना तसा नारे नारे नेणार आहेत रे चल रे चल चल. तर आता पोहोचलो आपल्या किचन मध्ये. किशोरी हे जे जाम काही बी हल्लेला फटाफट बनव अर्धे तासाने येईन जाऊ दे तर 1 घंटा. हे बघा हल्ली वाव येन चिकन मला ना माहिती आईने दिले. येन सगळ्यांवर काळज्या मागून हल्ल्या आईने. हे बघा बकऱ्याच्या काळज्या बोलता आट्या मागून हल्ल्या. येन तुझ्यासाठी फ्रुटे आणल्या. फोन करून विचार मी चाललो. मला याला सोडत यायचे चार्जर पॉवर बँक सगळा परत मी नव्हता नेला तो बंटीने न्याला म्हणून मला येऊन न्यायला लागला. मग मागच्या पॉवर बँक आईच्या बास्केट मध्ये होता. चला तर गाईज पोहोचलो दुकानामध्ये. मी यायच्या अगोदर आईनी आणि बंटीने मिळून दोघांनी दुकान बंद केलेला आहे. असा व्हिडिओ इथंच थांबवता. जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनेलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत शुभरात्री.